Now the next reaction, next topic is nothing but the reactions of haloarenes. Reactions of haloarenes. Okay, so first reaction is Wurtz-Fittig reaction. Here, similar to the Wurtz synthesis, Br plus CH3Br plus 2Na. So here you will get काय होणार आहे, हा CH3 बेन्झिनला अटॅच होणार आहे आणि 2NaBr रिमूव्ह होणार आहे. So this is nothing but the Wurtz-Fittig reaction. See, this is the modification of Wurtz synthesis. Now the next one, your next reaction means the next example. Again सोडियम आहे, सो इथे आपण कॅटॅलिस्ट यूज करणार आहोत, ड्राय इथर. ओके, सो द नेक्स्ट रिॲक्शन, सपोज वी टेक हिअर क्लोरोबेन्झिन. आपण इथे यूज करतो आहे आता क्लोरोबेन्झिन, 2Na, अगेन Cl. ओके, आता याच्यामध्ये काय असणार आहे बाय प्रोडक्ट, दिस वन, आणि मग प्रोडक्ट काय फॉर्म होणार आहे, okay. So this is one of the reaction and 2NaCl. This is the another example. Okay, so this is the Wurtz-Fittig reaction. Now the next reaction is reaction with chlorobenzene. Reaction with the p-chloronitrobenzene. ओके, आता आपण जे सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघतोय, आपण अल्केन्सच्या बघितल्या, इझिली फॉर्म होतात, अगदी मीन्स लेस एफर्ट्स लागतात त्याच्यासाठी, इझिली फॉर्म होतात. ओके, बट हिअर आपण जी Wurtz-Fittig रिॲक्शन बघितली ना, दॅट इज द सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, सो अगेन इट इज द केमिकल प्रॉपर्टी, सो दॅट रिॲक्शन डझंट रिक्वायर्स सो मेनी एफर्ट्स, मीन्स काही स्पेशल कंडिशन तिथे एवढ्या लागत नाहीत. पण हॅलोअरेन्सच्या बाबतीत काय आहे, हॅलोअरेन्सना न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जेव्हा फॉर्म करतात, इट रिक्वायर्स अ स्पेशल कंडिशन बिकॉज इट डज नॉट अंडरगोज इझिली विथ द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सो इट रिक्वायर्स सम catalyst, some pressure condition, some high temperature, etc. Okay, so here suppose we consider the chlorobenzene or chloronitrobenzene. क्लोरोबेन्झिनची एक रिॲक्शन दाखवते. सपोज आपण इथे क्लोरोबेन्झिन बरोबर रिॲक्शन करतोय, तर सपोज आपण न्यूक्लिओफाईल अटॅक करतो, इथे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन काय होतं, डिफिकल्ट आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला स्पेशल कंडिशन लागणार आहेत, हाय टेम्परेचर लागणार आहे इथे, इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. सो आफ्टर दिस इट गिव्ज द सबस्टिट्यूशन रिॲक्शन, म्हणजे क्लोरीनच्या ऐवजी इथे काय येणार आहे, OH येणार आहे आणि प्लस Cl मायनस असणार आहे. सो दिस इज द example of nucleophilic substitution which requires some special condition. But if suppose there are the electron withdrawing groups are present along with the chlorine, if suppose electron withdrawing groups are present, it also requires the special condition. But here the this electron withdrawing group remain as it is, and because of the presence of this the reaction become easier. बघा इथे काय होणार आहे, प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. इथे Clच्या ऐवजी इथे OH येणार आहे, NaOH मधला, आणि इथे NO2 ॲज इट इज राहणार आहे. त्याच्यानंतर आपण एक नेक्स्ट रिॲक्शन बघूया. आता इथे ओनली 1 NO2 आहे, आपण काय करूया, 2 घेऊया. सॉरी, परत काढते. इथे Cl आहे, NO2, अजून एक NO2 घेऊया.
आता यासाठी आपल्याला लागणार आहे ॲक्वियस. इथे बघा ॲसिडिक फॉर्म आहे, इथे पण H+ ॲसिड आपण घेणार आहोत, प्रोटॉनिक ॲसिडच घेणार आहोत. Na2CO3. आता टेम्परेचर याच्यापेक्षा आपल्याला थोडं कमी लागणार बिकॉज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय झालेत, इन्क्रीज झालेत. सो हिअर अगेन आय विल गेट इन्स्टेड ऑफ Cl OH NO2 अँड NO2. आता सपोज 3NO2 कन्सिडर करूयात आपण. बेन्झीन रिंग, हिअर Cl NO2 NO2 and NO2. So catalyst is just a warm water. And here you will get OH NO2 NO2 and here NO2. Okay. So this is the funda. Nomenclature काय आहे ते nomenclature करून टाकायचं तुम्ही याचं. Now the next reaction. See the next reaction. Halogenation. Halogenation of haloarenes. Okay, before starting this reaction you must know the resonating structure. How the resonating structures are drawn. सी रेझोनेटिंग स्ट्रक्चर मी शिकवलेलं आहे तुम्हाला कसं करायचं आहे. तुम्ही क्लोरीन आणि बेन्झीनचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढणार आहात. तुम्हाला नसेल येत मला ग्रुपवर तसं टाका मेसेज, मी तुम्हाला रेझोनेटिंग स्ट्रक्चर परत एकदा शिकवेन किंवा एक व्हिडिओ लास्टला मी तुम्हाला एक अपलोड करून देते रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं काढायचं आहे. ओके. आता हॅलोजनेशन ऑफ हॅलोअरेन्स. सो हॅलोअरेन्स, आता इथे हॅलोजनेशन आहे. हॅलोजनेशन म्हणजे काय, इथे सबस्टिट्यूशन स्टॉप झाले, इथे सबस्टिट्यूशन रिॲक्शन स्टॉप झालं. आता इथे हॅलोजनेशन आहे. हॅलोजनेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ हॅलोजन. सो ऑलरेडी आपण इथे क्लोरोबेन्झीन घेतलेलं आहे कारण आपण रिॲक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स बघतोय. म्हणजे रिॲक्टंट हॅलोअरिन आहे, त्याच्याबरोबर वेगवेगळे कंपाऊंड रिॲक्ट होणार आहे आणि अजून वेगळा प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. सो हिअर आय टेक द Cl2. सी वेन आपण हॅलोअरिन्स रिॲक्शन बघतो, वेन वी कन्सिडर द हॅलोअरिन्स वी विल गेट द 2 टाइप्स of product, ortho orienting and a para orienting. So here we will get the 2 types of product. Cl as it is असणार आहे. याच्यातला इथला हायड्रोजन आहे तो रिप्लेस होणार आहे क्लोरीननी आणि पॅरा पोझिशनला पण जो आहे हायड्रोजन तो रिप्लेस होणार आहे क्लोरीननी आणि ते काय 2HCl फॉर्म होणार आहे. आता ऑर्थो आणि पॅरा का, मी सांगितलं रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितलं तर निगेटिव्ह चार्ज फक्त ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला फॉर्म होतो, म्हणून आपल्याला ऑर्थो ओरिएंटिंग आणि पॅरा ओरिएंटिंग प्रॉडक्ट मिळतात. सो याचं नाव काय आहे, 1,2-डायक्लोरोबेन्झीन आणि याचं काय असणार आहे 1,4-डायक्लोरोबेन्झीन. ओके. नाव द नेक्स्ट वन नायट्रेशन. नायट्रेशन म्हणजे काय, आता नायट्रेशन मीन्स ॲडिशन ऑफ नायट्रो ग्रुप. नायट्रो ग्रुप म्हणजे कुठला, NO2. सोर्स काय असणार आहे त्याचा HNO3. सी नायट्रेशन रिॲक्शनसाठी ऑलवेज रिमेंबर वी रिक्वायर्ड द नायट्रेटिंग मिक्सचर दॅट इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अँड कॉन्सन्ट्रेटेड HNO3. ओके. सो हिअर अगेन आय टेक द 2 molecules ऑफ क्लोरोबेन्झीन प्लस HNO2. आता मी HNO2 आहे तो मी असा लिहिते, सॉरी HNO3 जो आहे तो मी असा लिहिते कॉन्सन्ट्रेटेड आणि इथे कॅटलिस्ट काय असेल कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ठीक आहे. सो HNO3 इथे जो हायड्रोजन आहे आणि इथला हायड्रोजन OH बरोबर रिॲक्ट होईल आणि H2O होईल आणि मग अगेन हिअर वी विल गेट द 2 टाइप्स ऑफ प्रोडक्ट. वन इज द ऑर्थो ओरिएंटिंग अँड वन इज द पॅरा ओरिएंटिंग. सो हिअर NO2, हिअर chlorine. Okay, and plus 2H2O. So this is the nitration reaction. याचं काय असेल ना 1,chloro नायट्रोबेन्झीन आणि हा काय असणार आहे 2 नायट्रोबेन्झीन 1,4 नायट्रोबेन्झीन. ओके. नॉमेनक्लेचर मी तुम्हाला नंतर नोट्सच्या फोटो काढून देणार आहे, ग्रुपवर सेंड करेन मी. त्या नोट्स तुम्ही नोटबुकमध्ये नंतर लिहून घेणार आहात. ओके. सो ही झाली नायट्रेशन रिॲक्शन. नाव नेक्स्ट वन इज द सल्फोनेशन रिॲक्शन. नेक्स्ट वन इज सल्फोनेशन रिॲक्शन. सल्फोनेशन रिॲक्शन म्हणजे काय असणार आहे ॲडिशन रिॲक्शन आहे. सो ॲडिशन ऑफ सल्फोनिक ग्रुप. सल्फोनिक म्हणजे कोणता SO3H ग्रुप. काय सोर्स असणार आहे, ऑफकोर्स याचा सोर्स असणार आहे H2SO4.
H2SO4 मी असाही लिहू शकते बघा, H2SO4. ओके, सो अगेन आय टेक द 2 molecules ऑफ chlorobenzene plus concentrated H2SO4. I write like this. सो काय फॉर्म होईल, ऑर्थो ओरिएंटिंग अँड पॅरा ओरिएंटिंग Cl. इथे काय असणार आहे SO3H. इथे काय असणार आहे पॅरा ओरिएंटिंग, म्हणजे काय SO3H पॅरा पोझिशनला इथे क्लोरीन प्लस काय असणार आहे 2H2. एकाचं नाव लिहिते, दुसऱ्याचं तुम्ही फाइंड आउट करा. 2 क्लोरो बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. मग याचं काय असेल 4 1 2 3 4 4 क्लोरो सॉरी हां 4 क्लोरोबेन्झीन सल्फोनिक ॲसिड. ठीक आहे, आता नेक्स्ट असणार आहे फ्रीडल क्राफ्ट. ही झालेली आहे तुमची रिॲक्शन, तरी पण आपण एकदा घेऊयात फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन. सो फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन 2 टाईप असतात, एक फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन असतं आणि एक फ्रीडल क्राफ्ट असायलेशन असतं. अल्कायलेशन म्हणजे काय असणार आहे मग ॲडिशन ऑफ अल्कायल ग्रुप, आणि असायलेशन म्हणजे काय ॲडिशन ऑफ असाईल ग्रुप. ओके, सो अल्कायलेशनसाठी आपल्याला लागणार आहे अल्काईल हॅलाइड, आणि कॅटलिस्ट फ्रीडल क्राफ्टसाठी लक्षात ठेवायचं आहे काय असणार आहे अनहायड्रस AlCl3. ठीक आहे, इथे आता अल्काईल ग्रुप प्लेस होणार आहे कुठे ॲट ऑर्थो पोझिशन अँड ॲट पॅरा पोझिशन. Cl ॲज इट इज, इथे CH3 प्लस Cl ॲज इट इज, इथे CH3, आणि प्लस काय फॉर्म होणार आहे 2HCl. ओके, या एकाचं नाव देते, इथे काय आहे 1 क्लोरो नंबरिंग करायचं आहे 4 मिथाईल बेन्झीन. याचं काय असणार आहे 1 क्लोरो 2 मिथाईल बेन्झीन. ठीक आहे, आता असायलेशन बघूया. ही झाली रिॲक्शन. अल्कायलेशन बघून द्या एकदा. क्लोरोबेन्झीन 2CH3Cl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, ऑर्थो ओरिएंटिंग ग्रुप, पॅरा ओरिएंटिंग ग्रुप. नेक्स्ट वन 2. इथले जे हायड्रोजन्स आहेत ना ते हायड्रोजन रिप्लेस होत आहेत CH3ने अल्काईल ग्रुपने. Cl अनहायड्रस AlCl3. ओके, आता इथे असाईल ग्रुप कुठला आहे, हा जो आहे ना याला असाईल ग्रुप म्हणतात. सो क्लोरीन हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होईल आणि HCl फॉर्म होणार आहे, आणि ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला काय अटॅच होणार आहे असाईल ग्रुप. असाईल कसा असणार आहे असा, असंच ॲडिशन करायचं आहे. फ्रॉम द C डबल बॉन्ड O तुम्ही ॲड करणार आहात. इथे Cl. आता पॅरा पोझिशनला बघा, इथे कार्बन काढा, इथे डबल बॉन्ड आणि इकडे CH3 प्लस 2HCl. ओके, सो दिस इज द फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन. कोणत्या कोणत्या रिॲक्शन बघितल्या आपण, हॅलोअरिन्सच्या कुठल्या कुठल्या बघितल्या, हॅलोजनेशन बघितलं, ॲडिशन ऑफ हॅलोजन, मग नायट्रेशन, ॲडिशन ऑफ HNO3, त्याच्यानंतर सल्फोनेशन, ॲडिशन ऑफ SO3H, आय मीन ॲडिशन ऑफ H2SO4, आणि नेक्स्ट फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन. त्याच्यामध्ये अल्कायलेशन आहे आणि असायलेशन आहे. आय होप तुम्हाला रिॲक्शन समजल्या असतील. हिअर देअर इज एंड ऑफ द चॅप्टर.